महाराजांचं आगमन झालेलं आहे, तरी गावातील आबाल वृद्ध स्त्री पुरुष मातृशक्ती महिला मंडळ भक्ती मंडळ यांनी लवकरात लवकर आपल्या शिव महापुराण मंडपात यायचे। कृष्ण कृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज वृंदावन धाम जळगावकर यांच्या मधुर अमृतमय वाणीतून भव्य दिव्य असा शिव महापुराण कथेचा आजचा चौथा दिवस। आज आपल्याला सती मातेचं दहन, सती देवीचं दहन दर्शवण्यात येणार आहे। कामदेव रती उर्वशी रंभा तिलोत्तमा यांची झाकी दर्शनात येणार आहे। चला बरं, कथा करो पति अनुसार, कथा करो अति अनुसार। आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे। पधारिए श्री महाराज, पधारिए श्री महाराज। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वर्षे गावात आजच्या या शिवपुराण कथेच्या चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार बाबासाहेब सुरेशजी भामरे यांचं आपल्या या कार्यक्रम स्थळामध्ये आगमन झालेले। त्यांच्या शुभ हस्ते
आजच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी आता सुभाषजी भामरे हे आपल्या कार्यक्रमस्थळामध्ये आलेले आहेत. दररोज शिवभक्तांची आणि स्त्रियांची वाढती गर्दी बघता या ठिकाणी महाराजांच्या मधुर वाणीचा लाभ वर्षीकर आणि वर्षी परिसरातील सर्व शिवभक्त घेत आहेत आणि म्हणून आज बाबांनी या ठिकाणी आपल्या शिवपुराण कथेला भेट दिलेली आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज शिवपुराण कथेचा पूजा होत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते बाबांचा सत्कार बाबासाहेब माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे करतायत आणि कृष्णमूर्ती प्रेमकुमारजी महाराज यांनी देखील बाबांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या या शिवपुराण कथेचे आयोजक बापूसाहेब D.R. पाटील यांनी देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी संरक्षण राज्यमंत्री यांचा सत्कार सपत्नी करावा असे मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी बाबासाहेबांचा सत्कार आपल्या वर्षीवासियांच्या तर्फे या ठिकाणी बापूसाहेब सपत्नी करतायत आणि तो बाबांनी आमच्या या छोटासा सत्कार स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी बाबांच्या सोबत आलेले वीरेंद्रसिंग गिरासे जिल्हा परिषद सदस्य चिमटाणे गट यांचा सत्कार बापूसाहेब D.R. पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सत्काराचा छोट्याखानी कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि आता शिवपुराण कथेचे आरतीला आपले कृष्णमूर्ती प्रेमकुमारी महाराज हे आपल्या मधुर वाणीतनं सुरुवात करतायत. हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ. आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ, हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ. जटा से बहती गंगा मैया, तू है बाबा सबको
खिवैया तू है बाबा जग का खिवैया, तू है बाबा जग का खिवैया। तेरे चरणों में शीस झुकाऊं, तेरे चरणों में शीस झुकाऊं। ये त्रिपुरारी तेरी आरती गाऊं, ये भोले बाबा तेरी आरती गाऊं। तन से लगाए भस्म गले सर्पमाला, जग का सहारा बाबा गौरा का प्यारा। जग का सहारा बाबा गौरा का प्यारा, जग का सहारा बाबा गौरा का प्यारा। मन मंदिर में बोले तुझको बिठाओ, मन मंदिर में बोले तुझको बिठाओ। ये त्रिपुरारी तेरी आरती गाऊं, ये भोले बाबा तेरी आरती गाऊं। शिव नाम जो कोई निश दिन जावे, मन से चाहे जो कुछ सब कुछ पावे। मन से चाहे जो कुछ सब कुछ पावे, मन से चाहे जो कुछ सब कुछ पावे। जीवन मेरा बोले धन्य बनाओ, जीवन मेरा बोले धन्य बनाओ। हे त्रिपुरारी तेरी आरती गाऊं, ये भोले बाबा तेरी आरती गाऊं। आरती गाऊं प्यारे तुमको रिझाओ, आरती गाऊं प्यारे तुमको रिझाओ। ये भोले बाबा तेरी आरती गाऊं, ये शिव शंकर तेरी आरती गाऊं, ये भोले बाबा तेरी आरती गाऊं। अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया कृष्ण तुम मथुरा जन्म लियो, नंदगर मंगला चर कियो। यशोदा गोद की नैया, आरती कृष्ण कन्हैया की। अधर धर मुरली बजैया के, आरती कृष्ण कन्हैया की।
आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की धर धर बोले उमापति महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो वासुदेवाय मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभाध्वज मंगलम पार्वतीनाथ मंगलायतनो सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तत्पुरुषाय विद्महे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ॐ मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणं गतम् जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बन्धने यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरद्भाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतु जयति जगति माया यस्य कायादवस्ते वचन रचन में केवलं च
द्रुपदमपियातो यत्कृपातो द्रुयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रनता भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपुयेक इनके पद वंदन किए नासित विघ्न अनेक श्री राधा मेरी स्वामिनी मेरा दे जुगोदास जन्म जन्म मोहिनी जियो श्री वृंदावन को सब द्वारन को छोड़ के मैं आयो तेरे भानु की लाडली जरा मेरे और वसुदेव सुतं देवं कंस जानूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हरहे उमापति महादेव की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती ग्राम देवताय नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। भोली उमापति महादेव की जय। पवन पुत्र हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। परात्प्रकलेश्वर अकारण करुणावरून आलय भक्त वांछित कल्पतरू काशी विश्वनाथ अवघडदानी त्रिकालदर्शी त्रिनेत्रधारी उमापती महादेव भगवान परमात्माचं पवित्र चरित्र शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ यज्ञातील आजचा
चौथ्या दिवसाच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ होत आहे. भगवान परमात्माच्या कृपाशीर्वादानं, साधू संतांच्या कृपेनं पुनीत आणि पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या एकत्रीकरणातून गावातील आबाल वृद्ध स्त्री पुरुष टाळकरी भजनी मंडळ, मातृशक्ती महिला मंडळ, जिल्हा परिषद सदस्य, आपल्या गावातील सर्वांचे परमस्नेही देवा बापू यांच्या मार्गदर्शनानं, आयोजनातून आणि आज दुग्ध शंकरायोग ही आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता या ठिकाणी उपस्थित बाबा श्री त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्या अवस्थेमध्ये आलेल्या अतिथींचं सन्मान, अभिनंदन करणं आपलं परम कर्तव्य असतं. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना शिव महापुराण मार्गदर्शन करताय. संत जीवाला, जगाला कल्याणाचा मार्ग दाखवत असतात की बाबांनो, उजडाकडे चाला, प्रकाशाकडे चाला, अंधाराकडे जाऊ नका. तमसोमा ज्योतिर्गमय. आणि भगवान परमात्माचे जेवढे स्वरूप झालेले आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं विशेष स्वरूपामध्ये महत्व आहे. जो कोणी मनुष्य या 12 ज्योतिर्लिंगांचं प्रत्येक दिवशी वाचन करत असेल, स्मरण करत असेल, त्याच्या जीवनातल्या इच्छा मनोकामना भगवान परमात्मा दिव्य स्वरूपामध्ये पूर्ण करत असतात. असं 12 ज्योतिर्लिंगांचं महत्व आहे. आणि भगवान परमात्माचे जेवढे अवतार झालेले आहेत, जे भगवान परमात्मानं कार्य केलेले आहेत, हे आपल्या भारत देशामध्येच केलेले आहे. का तर भारत भूमी ही कर्मभूमी आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. भगवान परमात्माच्या समवेत आपल्या देशामध्ये 42 संत, 3 जगद्गुरु आपल्या देशामध्ये होऊन गेले. 3 जगद्गुरु कोण आहेत? आद्य गुरु शंकराचार्य आणि प्रत्यक्ष कृष्णम वंदे जगद्गुरु भगवान श्री कृष्ण परमात्मा. आणि या कलियुगामध्ये एक जगद्गुरु होऊन गेले की ज्यांचं नामस्मरण करत असताना सुद्धा यम कापतात, यम सुद्धा निघून जातात. असे जगद्गुरु तुकारामजी महाराज देहू निवासी. असे 3 जगद्गुरु, 42 संत आपल्या देशामध्ये झालेले आहेत. आणि या देशांनी जगाला, या संतांनी जगाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जरी ते निघून गेलेले असले तरी त्यांचे आचार विचार, त्यांच्या वस्तू या समाजामध्ये कल्याण करण्यासारखे आहे. आपल्याला माहिती असेल, वृंदानं भगवान महादेवांशी संवाद केला, भगवान महाविष्णू बरोबर संवाद केला, स्वतःच्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित केला. जाता जाता
सांगून गेली, माझा पतिदेव राहिला नाहीये, मी हे शरीर या ठिकाणी ठेवणार नाही. त्या स्वरूपामध्ये वृंदा निघून गेली. वृंदा गतप्राण झाली. वृंदेची राख त्या ठिकाणी पडली. महाविष्णू भगवान परमात्माला दुःख वाटलं. महाविष्णू भगवान वृंदेच्या राखेजवळ बसले. महाविष्णू भगवान परमात्मानं शोक केला. ही माझी भक्त होती, उपवास करणारी होती, तुलसी दल वाहणारी होती. आज माझी वृंदा माझ्यापासून लांब निघून गेली. भगवान परमात्मा त्या राखेजवळ बसून राहिले. बराच कालावधी झाला. लक्ष्मी माता समजवण्याचा प्रयत्न करते, सरस्वती माता समजवते, ब्रह्मदेव समजवतात, महादेवजी समजवण्याचा प्रयत्न करतात. महाविष्णू भगवान परमात्मा तिथं बसलेले. बरेच दिवस होऊन गेले आणि त्या वृंदेच्या राखेतून 3 झाडं निर्माण झाली. वृंदेच्या राखेवरती पाऊस पडला, त्याच्यातून 3 झाडं निर्माण झाली. ते कोणते? एक तुळशीचं झाड, एक बेलाचं झाड आणि एक आवड्याचं झाड. ज्या वेळेस तुळशी बघितली, महाविष्णू भगवान परमात्मानं सांगितलं की ही माझी वृंदा आहे, ही माझी भक्त आहे. आणि तशा स्वरूपामध्ये वृंदा त्या ठिकाणी महाविष्णू भगवान परमात्मानं वृंदेचं वृक्ष बघितल्याबरोबर सांगितलं की जो कोणी माझ्या या भक्ताचा स्वीकार करेल, जो कोणी माझ्या वृंदेचा स्वीकार करेल, त्याला मोक्षाची अवस्था प्राप्त होईल. म्हणून आज बऱ्याच ठिकाणी जर कोणी मरण पावलं, आयुष्यभर त्यानं कधी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ टाकली नसेल, परंतु अंतकाळाच्या वेळेस त्याच्या मुखामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. तुमच्याकडे टाकता की नाही? परंतु एक सांगतो, आपलं खरं आयुष्याला सुरुवात करायची असेल, आपण जर महाविष्णू भगवान परमात्माचे भक्त म्हणून घेत असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान केली पाहिजे. आपल्याला वाटत असेल मी भगवान शंकरजीचा भक्त आहे, मी भगवान परमात्मा जल वाहतो, भगवान परमात्माला वंदन करतो, मी भगवंताचा उपवास करतो, मी 16 सोमवार करतो, पशुपती व्रत करतो. कोणताही व्रत करत असताना, भगवान परमात्माला वंदन करत असताना जसं पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे, तसं भोले बाबाचा भक्त असेल तर त्यानं एक तरी रुद्राक्ष आपल्या जवळ ठेवला पाहिजे. जर भगवान महाविष्णू भगवान परमात्माचं तुम्ही व्रत करत असाल, एक तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गळ्यात तुळशीची माळ परिधान करत नाही, तोपर्यंत खऱ्या आयुष्याला सुरुवात होत नाही. म्हणून काही ठिकाणी अवस्था अशी होऊन जाते, काही माणसाचं वय संपून जातं, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ते कधी गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान करत नाही, कधी रुद्राक्ष आपल्याजवळ परिधान करत नाही. जर एक रुद्राक्ष असेल, आपल्या जीवनात एकाग्रता वाढते. रुद्राक्ष जर आपल्या जवळ असला, आपलं डोकं शांत राहत असतं. रुद्राक्ष आपल्या जवळ असेल, आपत्कालीन घटना आपल्या जीवनामध्ये कधी घडू शकत नाही. भगवान परमात्माचं स्वरूप, भगवान परमात्माचा प्रसाद रुद्राक्ष
तुळशीची माळ आहे. काही माणसांचं जीवन संपून जातं तरी सुद्धा ते भगवंताचं चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करत नाही, कधी वारी करत नाही, एकादशी व्रत करत नाही. परंतु शास्त्रात असं सांगितलंय, आपलं वय 51 झालं तर आपण हरी 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 परमार्थ केला पाहिजे, सावध झालं पाहिजे. केव्हापासून? 51 काय? 51 म्हणजे एकांतवास गाठला पाहिजे. पण काही माणसाचं वय संपून जात तरी त्या वय वय करणं काही सोडतस. काही लोकांना सवय अशी असते ना, एका घरामध्ये 3 मुलं होते, तिघही पोरं काबाळ कष्ट करायचे, नोकरी करायचे. परंतु पोरं घरी आले की ते म्हाताऱ्यानं भिरभिर भिरभिर किरकिर किरकिर चालूच ठेवायचं. अरे पोरं काबाळ कष्ट करताय, त्यांचं काम करताय, मग आपलं काम काय आहे? हरी हरी परमार्थ करणं. परंतु काही माणसाले सवय, पोरगा घरी आला, त्यानं बॅग ठेवली, म्हाताऱ्यानं सुरुवात करायची. का रे पोरा, काय चाललंय? बरं दिसतंय का? म्या म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं? डोळे उघडा. कधी तुमचे डोळे उघडतील? लोकाचे पोरं कसे काबाळ कष्ट करता, कसे दुसऱ्याच्या जमिनी घेता, तुम्ही कधी घेणार? डोळे उघडा. आता मोठा पोरगा म्हणले, म्हाताऱ्याला सोय पडली ना, त्यानं बॅग घेतली, आपल्या रूम मध्ये निघून गेला. मधला पोरगा आला, त्यानं बॅग ठेवली, म्हाताऱ्याने सुरुवात केली. काय रे पोरा, काय चाललंय? बरं दिसतंय का? मी आहे म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं? डोळे उघडा. कधी तुमचे डोळे उघडतील? मधल्या पोरग्याचा राग कुंबलेला होता. मधला जो असतो ना, तो जास्त बोलत नाही, त्याचा राग कुंबलेला असतो. का? मोठ्यावरती बापाचं प्रेम राहतं. मोठ्याले बाप सांभाळून घेतो आणि लहान्याले आई सांभाळून घेते. म्हणून जी फजिती होते ती मधल्याचीच होते. म्हणून जेवढे साधू संत ऋषी मुनी झालेले आहेत ते सर्व मधलेच आहेत. मी पण मधलाच आहे. बघा, त्यानं मधल्यानं बॅग घेतली, आपल्या रूम मध्ये निघून गेला. सर्वात लहान पोरगा आला, त्यानं बॅग ठेवली, म्हाताऱ्यानं सुरुवात केली. आता लहान थोडस चापरटच होत आणि लहाने चापरटच राहत. लहान्यानं बॅग ठेवली, म्हाताऱ्यानं सुरुवात केली. का रे पोरा, काय चाललंय? बरं दिसतंय का? मी आहे म्हणून बरे, कसं व्हायचं तुमचं? डोळे उघडा. कधी तुमचे डोळे उघडतील? लोकांचे पोरं कसे काबळ कष्ट करता, डोळे उघडा. लहाना पोरगा म्हणला, बाबा आम्ही आमचे डोळे उघडतो, पहिले तुम्ही तुमचे डोळे झाका. तुमचे झाकले की आमचे उघडलेच. म्हाताऱ्याची तळपायची मस्तकाला लागली. म्हणला, राब राब राबलो, आळाची खाड केली, काही उपयोग झाला नाही. आता मला घरात राहायचं नाही, मी आता निघून जाणार. म्हाताऱ्यानं बॅग वळकटी घेतली आणि डायरेक्ट गेला गेटवर. पोरग गेला म्हातारी जवळ. का ग आई, आपला म्हातारा तर चाललं म्हणले. म्हातारी म्हणली, कशाला बाबा तू त्याचा नांदी लागला? तुला तर माहिती न, कुत्र्याच्या शिव पोटवर पाय दिल्यावर ते भुकल्याशिवाय राहत नाही. कशाला गेला होता म्हाताऱ्याजवळ? म्हातारी स्वयंपाक करता करता दरवाजाजवळ गेली. म्हाताऱ्या गेटवर, म्हातारी दरवाजाजवळ. म्हातारीची म्हाताऱ्याची एक नजर झाली. म्हाताऱ्याची 90% उतरली. म्हातारीनं लांबून बघून सांगितलं, बरं दिसतंय का? आपले पोरं आपल्याला नाही बोलणार तर कोणाला बोलती?
म्हशीचे शिंग म्हशीला जड नसता आणि या वयात पुढे चाललात तुम्ही शेजारचे लोक आपल्याकडे बघतायत ना म्हाताऱ्यानं तेवढे शब्द ऐकले बॅग वळकटी घेतली डायरेक्ट म्हातारी जवळ आला म्हणला मी का खरंच निघून जाणार होतो का पोर काबळ कष्ट करायलेत ना आपलं हरी 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 परमार्थ करायचा भगवान परमात्मानं दोन कामा करता आपल्याला हे शरीर मनुष्य जन्म दिलेला आहे एक भगवान परमात्माचं नामस्मरण करण्याकरता दुसरा भगवंताचं भजन करण्याकरता जोपर्यंत हे शरीर आहे जोपर्यंत हे शरीर आहे तीर्थयात्रा वारी करून घ्या जोपर्यंत हात चांगले भगवान परमात्माला नमन वंदन करा जोपर्यंत डोळे चांगले आहेत या भगवान परमात्माचं स्वरूप बघून घ्या जोपर्यंत शरीर चांगलंय भजन कर भरी जवानी भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ा दोनों हाथ ऊपर करके ताली बजाइए भगवान के नाम पे भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है बुढ़ापे में अंधे रह जाओगे बुढ़ापे में अंधे रह जाओगे बुढ़ापे में अंधे रह जाओगे बुढ़ापे में अंधे हो जाओगे दर्श तुम करना पाओगे दर्श तुम करना पाओगे तरस तुम करना पाओगे तरस तुम करना पाओगे दर्श करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे 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 तीरथ तुम करना पाओगे तुम करना पाओगे तीरथ करो तीरथ करो तीरथ करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है
बुढ़ापे में बहरे हो जाओगे, 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 भजन तुम सुन ना पाओगे, भजन तुम सुन ना पाओगे, भजन सुनो, भजन सुनो, भजन सुनो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। बुढ़ापे में गूंगे हो जाओगे, 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 काम तुम कर ना पाओगे, 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 काम कर, काम कर, काम कर बड़ी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर बड़ी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर बड़ी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर बड़ी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है। बोले उमापति महादेव की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो। भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है। ये शरीर दिलय भगवान परमात्मा न, भगवान परमात्माना हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, सर्व एकत्र येण्याचं साधन मनुष्य जन्माचं शरीर असतं आणि याच्यातून आपल्याला आपल्या जीवनाची सार्थकता भगवान परमात्माच्या चिंतनानं करायची, भगवंताच्या नामस्मरणानं